फक्त 3 साहित्यामध्येच अगदी कुरकुरीत आणि जाळीदार हे डोसे तयार होतात. अगदी जास्त याला साहित्य वापरायला लागत नाही. नेहमीच्या घरच्याच साहित्यामध्ये अगदी हे डोसे जाळीदार आणि कुरकुरीत असे तयार होतात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही बघू शकता की आतून देखील या डोश्यांना अगदी अशी जाळी भरपूर आलेली आहे आणि एकदम असे कुरकुरीत झालेले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी काय केलेलं आहे, रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 4 वाट्याबरोबर मी रेशनचं तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी पाऊण वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. कोणत्याही एका वाटीने तुम्ही प्रमाण घेऊ शकता. 4 वाटी डाळ आणि पाऊण वाटी उडदाची डाळ आणि फक्त एक अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मेथ्या घालून घ्यायचे आहेत. फक्त एवढंच आपल्याला साहित्य यामध्ये वापरायचं आहे. आता हे तांदूळ रेशनचं असल्यामुळे आपल्याला हे तांदूळ एक 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच आपल्याला हे तांदूळ मुरण्यासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहेत. आता जवळजवळ मी एक 3 ते 4 वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत. यातली सगळं पाणी हे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पुन्हा दुसरं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे तांदूळ आपल्याला जवळजवळ एक 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे झाकून असंच पाण्यामध्ये मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. फक्त तांदूळ आपल्याला एक 3 ते 4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, जेणेकरून तो रेशनचा असल्यामुळे याची घाण सगळी निघून जाईल. आता एक 7 ते 8 तासानंतर बघू शकता की तांदूळ असा छान फुललेला आहे. आता यातील पाणी आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आणि जे तांदूळ असतात ते आपल्याला थोडे थोडे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि अगदी थोडंसं आपल्याला किंचितचं यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची आपल्याला अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पेस्ट आपण एखाद्या भांड्यामध्ये याला काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने सगळे आपल्याला राहिलेले तांदूळ देखील आपल्याला सगळे हे बारीक करून घ्यायचे आहेत. फक्त पाण्याचा यामध्ये जास्त वापर करायचा नाही. गरज वाटली तर आपण नंतर पाणी ॲड करूया, पण सुरुवातीला आपण पाण्याचा वापर जास्त करायचा नाही आणि अगदी असं आपल्याला हे बारीक अशी पेस्ट याची करून घ्यायची. तुम्ही बघू शकताय की अशी पेस्ट आपली एकसारखी छान अशी बारीक इथं झालेली आहे. आता आपल्याला हे पीठ एक पुन्हा जवळजवळ एक 7 ते 8 तासासाठी पुन्हा आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे किंवा तुम्ही रात्रभर हे पीठ असंच ठेवू शकता. आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकताय की पीठ आपलं केवढं होतं आणि फुललेलं आपलं पीठ किती आहे. तर अगदी छान असं हे पीठ आपलं जाळीदार फुललेलं आहे. तुम्ही बघू शकताय की या पिठाला जाळी किती आलेली आहे. अगदी छान हे पीठ हलकं असं झालेलं आहे. पूर्ण रात्रभर या पिठाला असंच हे पीठ ठेवून दिलं होतं आणि अगदी जाळी याला भरपूर अशी आलेली आहे आणि अगदी हलकं असं हे पीठ झालेलं आहे. आता यामध्ये आपण काय करायचं आहे, चवीसाठी आता मीठ घालून घ्यायचं आहे. इथं साधारण मी एक 1.5 चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि याला पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर गरज वाटली तर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण थोडंसं मला घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये मी थोडं पाणी घालून घेणार आहे. सुरुवातीला हे मीठ आपण छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं यामध्ये पाणी घालून घेऊया. तुम्ही बघू शकता की पीठ आपलं अगदी छान असं फुललेलं आहे आणि अगदी हलकं असं हे पीठ झालेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेलच आणि या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही देखील बघू शकता. आता थोडंसं मी पाणी यामध्ये घालून घेणार आहे, कारण का थोडं मला हे पीठ घट्ट वाटते, त्यामुळे किंचित थोडं मी पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला याचे आता डोसे बनवून घ्यायचे. त्यासाठी मी गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मी काय केलेलं आहे, तव्याला खाली तेल लावून घेतलेलं आहे. साधारण 1-2 चमचे तेल याच्यावर घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर या तेलावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि आपल्याला कापडाने हे पाणी पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं चमच्याने अशा पद्धतीने पीठ घालून एकसारखं एकाच दिशेने आपल्याला हे अशा पद्धतीने डोसे पसरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर पीठ थोडंसं कोरडं व्हायला लागलं की याच्यावर आता मी लोणी घालून घेणार आहे. तुम्ही याच्याऐवजी तेल किंवा तूप देखील वापरू शकता, पण हे घरीच लोणी काढलेलं होतं आणि हेच लोणी मी याच्यावरती घालून घेणार आहे, जेणेकरून चवीला अगदी हे बाहेर विकत मिळतात तसेच चवीला देखील तसेच होतात. आता हे लोणी थोडंसं मी सगळीकडे पसरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण सगळीकडून याला थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे. तवा असा सगळीकडून गॅसवर थोडासा आपल्याला अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले हे डोसे अगदी सगळीकडून एकसारखे असे भाजले जातील आणि त्यानंतर याच्या कडा ज्या आहेत ह्या आपोआप सुटायला लागल्यानंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला भाजण्याची काही गरज नाही. एका साईडनेच अगदी छान याला आपल्याला कुरकुरीत असे भाजून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता याच्या कडा ही अगदी सहज अशा निघलेल्या आहेत आणि आपला डोसा अगदी छान असा कुरकुरीत भाजलेला आहे.
आणि याला आता आपण साईडला काढून घेऊया। तुम्ही बघू शकता याला जाळी देखील अशी भरपूर अशी या डोस्याला आलेली आहे आणि एकदम असे कुरकुरीत डोसे झालेले आहेत आणि कलर देखील याला असा छान आलेला आहे। आणि अशा पद्धतीने आता हा डोसा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले देखील काही आपण डोसे अशा पद्धतीने तर मी बनवून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता की डोशांना एकसारखाच असा छान असा कलर आलेला आहे आणि अगदी डोसे हे कुरकुरीत झालेले आहेत आणि चवीला देखील जसे तुम्ही दावणगिरी डोसा खाता अगदी चवीला देखील हा डोसा त्याच पद्धतीने डोसा हा चवीला लागतो। आणि याच्यासोबतच मी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची भाजी देखील बनवलेली आहे आणि याचा देखील व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच याचा देखील शेअर करीन। आणि ही बटाट्याची भाजी आणि चटणी देखील अगदी विकत मिळते, अगदी सेम तशीच होते। तुम्ही डोसे बघू शकता आतून देखील एकदम असे जाळीदार आणि कुरकुरीत हे डोसे तयार झालेले आहेत। अगदी जास्त काहीही साहित्य न वापरता फक्त 3 साहित्यामध्येच आपले हे डोसे इथं कुरकुरीत डोसे तयार इथं झालेले आहेत। तर तुम्ही देखील फक्त उडदाची डाळ, तांदूळ आणि मेथ्या वापरून अशा पद्धतीने डोसे नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।